विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना मी अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी पुण्याहून आलेले सचिन भाऊ बगाडे, नागेश गायकवाड, त्यांचेच दोघं सहकारी, त्यांचंही म्हणजे या ठिकाणी त्यांनी आवर्जून या ठिकाणी आपल्यासाठी आले मार्गदर्शन करण्यासाठी ते. आणि आपण या ठिकाणी जमलेलो मातंग बंधू. तर पूर्ण महाराष्ट्रभर आता प्रभाकरजी म्हणल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ चालू आहे. ही कशासाठी चळवळ आहे? आपल्या भावी पिढीसाठी. आजपर्यंत आपल्याला जे नव्हतं ते मिळवण्यासाठी, म्हणजे आजपर्यंत जे आरक्षण आपल्याला पाहिजे होतं ते मिळालं नाही. तर म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे आपला समाज अशिक्षित होता, कमी शिकलेला होता, त्याच्यामुळं आपण त्या भानगडीकडे पडलोच नाही किंवा त्या दिशेने गेलोच नाही. त्याच्यामुळं अशिक्षित राहिलो आणि नोकरीपासून वंचित राहिलो. तर याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आपली लोकं शिकली, मुलं शिकली, परंतु नोकरी मिळाली नाही. नोकरी मिळाली नसल्यामुळे बेकार राहिली आणि या बेकारीमुळे असंतोष निर्माण झाला समाजामध्ये. आपल्या समाजामध्ये असंतोष निर्माण झाला. आपल्या नोकरी नाही, काय नाही, मग पोटाचा प्रश्न निर्माण झाला. आणि याच्यासाठी मग कुठंतरी या आरक्षणाची चळवळ उभी करावी अशी म्हणजे मागणी पुढं आली. आता तसं पाहिलं तरी या 13% 59 जातींनी किती घेतलं आरक्षण हा एक बरोबर चिंतनाचा विषय आहे. याच्यामध्ये एक समाजानं म्हणजे अगोदर शिकला, सवरला आणि त्यांची लोक म्हणजे खूप असं पुढं गेले, नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांनी जवळजवळ ज्या वेळेस धर्मांतर केल्यानंतर देखील त्यांना तेच आरक्षण मिळालं. धर्मांतराच्या अगोदरही आरक्षण. आता हिंदू धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मातील ज्या जाती आहेत त्या जातींना आरक्षण आहे. मग हे हिंदू धर्म सोडून गेल्यानंतर देखील यांना म्हणजे आरक्षण दिलं गेलं, म्हणजे हा एक प्रश्नच आहे. त्याच्यामुळं त्याच्याबद्दलही आपण कुणी काय बोललो नाही. ठीक आहे, सगळे आपले बंधू आहेत त्याच्यामुळं आरक्षण त्यांनी घेतलं, परंतु आपल्याला देखील आरक्षण हवं आहे. आपली देखील मुलं पुढं जावीत, आपल्या मुलांना देखील म्हणजे नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर चळवळ उभी केलेली आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला जे आरक्षण आहे ते अबकडं अशा स्वरूपात मागतोत. परंतु अबकडं मागत असताना याचं देखील चिंतन आवश्यक आहे की अबकडं म्हणजे नेमकं कसं पाहिजे. मग इथं त्या नोकरीच्या प्रमाणात की त्या समाजामध्ये लोकसंख्या किती आहे? आपली लोकसंख्या नंबर 2ला आहे. मग नंबर 2ला असल्यामुळं पुन्हा आणखीन प्रश्न निर्माण होतो की नंबर 1ला बौद्धांची संख्या आहे. त्याच्यामुळं जर का संख्येच्या प्रमाणात द्यायचं म्हणलं तर आणखीन वाटा जास्त जातो. मग हे असं न होता त्या समाजातील वंचित घटक कसे आहेत, कोणत्या जाती वंचित आहेत यांना अगोदर प्रेफरन्स दिला पाहिजे. त्यांना अगोदर म्हणजे प्रथम स्थान दिलं पाहिजे आणि असे गट पाडले पाहिजे. कोणता प्रगत आहे, कोणता अप्रगत आहे. प्रगतला म्हणजे त्याच्या प्रमाणात आरक्षण मिळावं, त्यांना त्याचा वाटा द्यावा. अप्रगत लोकांना आजपर्यंतचं जे आहे बॅकलॉग, तो बॅकलॉग आता भरला जावा. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला तो वाटा मिळाला नाही, तर तो वाटा मिळण्यासाठी अप्रगतमध्ये म्हणजे आपला समाज जो वंचित आहे तो त्याच्यामध्ये यावा आणि त्याला अधिक वाटा मिळावा की जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही किंवा त्यांची भरपाई मिळेल किंवा त्यांना त्यांचा वाटा मिळेल. अशा प्रकारची जर वर्गवारी केली, अशा प्रकारची जर वाटणी केली तर त्यावेळेसच आपला फायदा होऊ शकतो. जर का लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं म्हणलं, ज्याची लोकसंख्या जास्त त्याला आरक्षण जास्त असं म्हटलं तर पुन्हा आणखीन आपला तोटा आहे. तर हे येतं की अशा प्रकारचं कुठलाही विचार होता कामा नये. याच्यामध्ये प्रगत आणि अप्रगत किंवा वंचित अतिवंचित अशा प्रकारची वर्गवारी केली तर आपल्याला याच्यामध्ये काहीतरी मिळू शकेल आणि याचीच मागणी पुढं यायला पाहिजे. आणि याच्यासाठीच सचिन भाऊ इथं आलेले आहेत की त्यांनी म्हणजे याबाबतच मार्गदर्शन करणार आहेत की म्हणजे कशा प्रकारे आपला वाटा पाहिजे, आपल्याला आतापर्यंत किती मिळालेलं आहे आणि आता इथून पुढं कसा आवश्यक आहे, किती आवश्यक आहे याचं आपल्याला खूप असं मार्गदर्शन करतील. तर म्हणजे यांचा अधिक वेळ न घेता मी या ठिकाणीच म्हणजे माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.